करून दिलं आणि चंदा मामी मला रागवण ना, त्यांनी स्वयंपाक केला माझ्यासाठी. करू दे केला तर स्वयंपाक, आहे ना खाणारी तिच्यावाल्या घरी, का वाया जाते का? एवढा मोठा स्वयंपाक बनवू लागला, एवढ्या वेळची बसली माझ्याजवळ तू, आणि तुला काही बिना जेवल्यानं पाठवणार आहे का मी? नाही जी मामी, पण तसं नाही म्हणत आहे मी, पण मग राहू द्या लागत होतं, मी घरीच जेवण केलं असतं. आता हे घर तुझंच होय बाई, तूच सांभाळशील ह्या घराले, तू येशीलच नाही इथं बाई. सोनम, मला तुझ्यासोबत थोडंसं बोलायचं होतं. काय विचारत आहे राहुलची आई मला आता? मला ना थोडी भीतीच वाटत आहे यांची वाली. तसं बोलाली वगैरे छान आहे, त्या कम्फर्टेबल वाटत आहे मला त्यांच्यासोबत, पण माहीत नाही शेवटी सासूच होणार माझी वाली, तर मला थोडं अलगच वाटत आहे. काय विचारते काय नाही काय माहीत. बोला ना, बोला मामी बोला. आमाय काही नाही वा, भेऊ नको बिचारे, चेहऱ्यावर आटा काऊन पसरवल्या तू ना बिचारे सोनम. अहो नाही नाही, मी म्हणजे हेच बोलत होती का बाई, तू आता माय पोराले पसंत केलं बाई. एवढी जिद केली माय बापाच्या समोर, तर सोडजो नको बाई माय पोराल्या. सोनम सोडजो गिडजो नको, नाही तर तिकडं जाशील बाई, आणि ते मायबाप नाही का तुले म्हणून असं तसं तसं तसं, आणि मायबापाच्या यानं फिसलून जाशील बाई. अशी गिशी नको करजो माय पोरासोबत सोनम. आणि राहशील ना बाई ह्या घरात तू. पाय बाई, तू यासाठी त्यानं 2 रूमा बांधल्या, तू नसतं म्हणलं खरं ना त्याले लोन काढून बांध म्हणून. राहुलने सांगितलं वाटते त्याच्या आईला, मला माहीतच नाही. तुम्हाला सांगितलं का राहुलनी मी म्हटलं म्हणून? त्यानं स्वतःहून नाही सांगितलं सोनम. त्या दिवशी नाही का तुझे आई बाबा आले होते ना, काहीच न बोलता चालले गेले का नाही, तर त्याच्यामुळे ना तो रडत होता. त्याला असं वाटलं का आता काही आपलं लग्न होणार नाही बा सोनम सोबत, तर रडत होता तो. तर मग मी विचारलं, तेव्हा सांगितलं त्यानं मला. आई म्हणे तिच्या मातानं म्हणे मी घर बांधलं म्हणे, आणि ठेवाली आता म्हणे माझ्यासोबत लग्न नाही करणार, तिच्या आई बाबा मला करून नाही देणार म्हणे, असा रडत होता बाई तो. मामी बरोबर आहे तुमचं वालं, मी खोटी नाही बोलणार. मीच म्हटलं होतं त्याला घर बांधून घे, कारण की माझे मम्मी पप्पा मला देणार तर कायच्या भरोशावर देणार, मग तुम्ही पण सांगा बरं. म्हणून मीच त्याला आयडिया दिली होती हे की तू घर बांध, 2 रूमा काऊन नाही होत पण चांगलं बांध, त्याच्यामुळे मी काढायला लावलं होतं त्याला. नाही नाही, वाईट नको वाटून घेऊ, वाईट नको वाटून घेऊ सोनम, तुला काही म्हणत गिनत नाही आहे. घर बांधणंच होतं ना बाई आम्हाला. आता दुसरी पोरगी पाहा लागली असती तर आम्हाला घर बांधाच लागलं असतं ना बाई. ते तर तुला चांगलं काम केलं, त्याला म्हटलं त्यानं अंगवणीनं घर बांधलं, नाही तर एवढ्या अंगवणीनं घर नसतं बांधलं बाई सोनम. त्यानं त्याच्या पसंतीच्या पोरीसाठी बांधलं त्यानं घर. जाऊ दे, जेवण कर, आणि तुले फक्त एकच सांगणे आहे बाई मायवालं सोनम, फक्त बदलू नको मा, पक्की राहायचो. माय पोराले सोडू नको बाई सोनम. पहिले त्याचं एक वेळा असंच झालं बाई, ते पोट्टी बदमाश होती, ते काही चांगली पोट्टी नव्हती, दुसऱ्या एट्यातल्या पोरासोबतही होती आणि याच्यासोबतही होती. मग त्याच्यामुळे त्यानं का नाही सोडलं तिले न उठून पाहायला बाई मायावाल्या मागं लागन म्हणून. आता तू तर चांगली आहे म्हणा, तू आता काही प्रश्नच नाही आहे, पण तू नको सोडू बाई माय पोराल्या सोनम. नाही जी मामी, नाही सोडणार मी खरंच नाही सोडणार राहुलला, कधीच सोडणार नाही मी. त्याच्यासाठी तर मी जिद पण ना केली माझ्या पप्पा आणि मम्मी सोबत. मी खरंच सोडणार का? तुम्हाला अशी भीती वाटते ना मी तिकडं गेली म्हणजे मला माझे आई वडील म्हणजे ना हे करण म्हणून, म्हणजे ब्रेन वॉश करण माझा आला असं वाटते ना? काय हो बाई ब्रेन वॉश म्हणजे? असं नाही जी मामी, ब्रेन वॉश आहे. ब्रेन वॉश म्हणजे मला भडकवणं असं वाटते तुम्हाला, पण मी भडकणारच नाही. मी राहुलला कधीच सोडणार नाही. बरं बरं बाई, त्यावर भरोसा घे आहे म्हणा मला सोनम. जेव बरं, लय वेळ झाला, जेव बरं, तुला घरी नेऊन देतो मग. चल माय सोनम, तू जेवण करत आहे का गी इकडं मामीच्या घरी? तू सांगितलं नाही मग फोन करून आम्हाला? आम्ही थांबलो आहोत तुझ्यासाठी जेवण करायला, मला आईनं पाठवलं तुला बोलवायला. किती अंधार आहे बाहेर, बेत 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 आली मी, आणि हा माझा नवरा मला तिथून भेवाडते. काय भेवाडते हो तुले सूरज? व बाई रोशनी, काय झालं व? जी मामी, शांतीतून येऊन राहिली होती ना, कधी आली माय मागून तर मला माहीतच नाहीये सूरजची, आणि मला आवाज काढते, बिनकामाचा आवाज काढावे. एखाद्या याच्यावानी घाबरली मी, किती जोरात घाबराले, धावत धावत आली मग तिथून मी. सूर्या हाय व इबलीस, इबलीसच आहे सूर्या. बल्लीच मजा कुठं होते बाई कोणाची बी, एखाद्या लहान लेकरावानीच करते. ये ना व रोशनी, जेवाले व जेवून राहिलो आम्ही, ये ना बस ना जेवाले. नाही मामी जेवा, मी इले बोलवालीच आली होती, जेवण करायला थांबलो आम्ही, तर हे वाली जेवण करून राहिली. मला मामीनीच म्हटलं जेवण करा म्हणून, मी तर नाहीच म्हटलं ग रोशनी, मामीनीच म्हटलं मला जेवण कर म्हणून. नाही नाही म्हटलं तरी जबरदस्तीने ताट वाढून दिलं त्यांनी मला. हो बाई, मीनच म्हणलं होतं तिला, बंदा स्वयंपाक करू लागला तिनं मला, तर मी म्हटलं जेव बाई म्हणून बसली, मीनच केली तिला जबरदस्ती. ये ना वा रोशनी, जेव ना तू बी. जी मामी, घरी स्वयंपाक बनवलेला आहे ना, जातो मी घरी, पण मला ना बेव लागून राहिला जी मामी, आता मी एकटी कशी जाऊ? माय बाई, एवढी मोठी पोरगी असून भेव लागते का? थांब
याले राहुलले सांगतो मी नेऊन देते तो तिथपर्यंत. इले आणून देतो मग मी आपल्या सोनमले आणून देतो मी जेवण झाल्यावर. चल तुले राहुलले सांगतो नेऊन द्याले. राहुल दादाले सांगा मामी तुम्ही, मला बेव लागून राहिला, खरंच लय अंधार आहे जी सामटीत. बरं नेऊन द्यायला लावतो थांब. अहो बाई श्वेता, तुले माहित आहे का व हे नालायक बाई राणी बिचारी नाटकच करत होती ते. मग अहो मी का नाही पडाचं नाटक केल्याबरोबर लगेच स्वयंपाकाला उठली. तर स्वयंपाकही केला, खायचंही बनवलं, प्यायचंही बनवलं आणि मस्त जेवण खावण केलं हिनं राणीनं. अरे बापा अजूनही सुधारली नाही हो ये वा श्वेता, अजूनही नाही सुधारली. पोट्ट्याच्या डोळ्यावरची पट्टी कशी काढून कशी नाही का नुसती बायको 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 करत राहते. हे पोट्ट नालायक वानाचं ऐकतच नाही. ऐकाले त्याला म्हटलं नाटकं करत असन तर मलाच बोलला, तुले साराच्या सारं तिचे नाटकच दिसते म्हणते, तुला आवडतच नाही म्हणते ते, अशी म्हणते मला तो आला सागऱ्या. नाटक केलं काय? अहो मी म्हणलं झोपूनच्या झोपून होती. 4-8 दिवसही झाले तरी झोपूनच बरं नाही लागत तरी तर मग मी नका बयास पडाचं नाटक केलं. लागलं केलं आणि दवाखान्यात गेली पण डॉक्टर जवळ काही गेली नाही. तिथूनच वापस आली. मग हिच्या बापाले म्हटलं मजा तुमच्या सोनीची दाखवतो म्हटलं तुम्हाला. मग का नाही मला त्या बापच बोले, तू मला दवाखान्याच्या निमित्तानं आणलं म्हणे बाहेर आणि तुला दवाखान्यात नाही जायचं आणि तू नाटकं केले का म्हणे सविते. मी म्हटलं तुम्ही मजा तर पा घरी चाला म्हटलं. आता तुम्ही खरंच तिची तब्येत खराब आहे का नाही खराब आहे पाहू म्हटलं आपण. घरी आल्यावर मग का मस्त तर काम करून राहिली चांगली. बापा नाही पाहिला तेव्हा त्या बाप म्हणे या पोरीवर भरोसाच नाही म्हणे, या सुनेवर म्हणे. अजूनही हिचं वाला काही गेलं नाही म्हणे, अजूनही तशीच वागून राहिली म्हणे. हे पोरगी हिच्या हाताने हिचं नुकसान करण म्हणे हे एखादी वेळेस म्हणे. बोलू काय म्हणे तिले. मी म्हणलं नाही काही गरज नाही म्हटलं बोलायची, काऊन का तुम्ही बोला ना मी बोलतोच म्हटलं तर तो आपल्यालाच वाईट समजते म्हटलं. थांबा म्हटलं काही दिवस. माय बाई हो का आई बापा म्हणजे बिमार नव्हती का मग ती राणी वहिनी? नाही बिमार होती. ताप आला होता तिले, असन्न ताप होता तर दवाखान्यात गेली तर 2 दिवस ताप, 3 दिवस पकडून घे. म्हणून कानी चांगली झाली ना तर अजून कानी ठेवाली झोपून तिचा तापही गेला तरी झोपून चांगली खाय घे आणि झोपून राह म्हणून तिचे नखरं हे मी काढले बाहेर. आता त्या पोट्ट्याले काय समजवू आणि काय नाही मलेच विचार आला बाई. या पोट्ट्याले अजूनही पहिल्याच्या सारखीच घुमून राहिली वस येतात. हे तसंच आहे बाई, जाऊ दे घुमू दे, त्याला जेव्हा अद्दल घडण ना तेव्हा समजन चांगली. आपण बाई पोरग होय ना माया, मी कशी सोडून देऊ बाई त्याले. मला किती काही म्हणलं तरी कदर आहे ना त्याची वाली. हे अशी कंदरीन बायको भेटली नाट केली. एवढं मोठं होऊ नाही बी लेकराले तर तिनं मारलं स्वतःच्या, पण एवढं मोठं होऊ नाही बी ते का नाही अजूनही सुधारली नाही राणी. सुधरण म्हटलं मला तर निवय आवडत नाही बाई. आता हे आवडाले नाही तिले मी घरातून बाहेरच काढतो बाई. काही करो कसंही करो पण मी तर राहू देत नाही बाई. आता तिले राहू द्याले चांगली का नाही. संध्याची ननद होती मागतो म्हटलं, आता मागू नाही दिली कोणच मध्ये. ते पोट्टाही लय शायनं सागरे आणलं तिले राणीले घरी. आता ते पोरीचं लग्न जुळलं 2 दिवसांनी तिचं कोर्ट मॅरेज आहे म्हणे. संध्याचा फोन आला होता मला. हो आई ते काजलताई बोलते ना माझ्यासोबत, चांगली बोलते. लग्नातलं मस्त आमची मैत्री झाली तर बोलते ना त्या ताई काजलताई. फोन केला होता त्यानं मला, आला होता त्याचा फोन. त्याच सांगत होत्या म्हणे 2 दिवसानं म्हणे त्याचं कोर्ट मॅरेज करणार आहे ते. आम्ही बाई हो का तुला फोन करत असते का? जाऊ दे माय जुळलं तर जुळलं. तोय बी चांगला सरकारीवाला आहे म्हणते, एक पोरगी आहे पण जाऊ दे माय कोणत्याही पोरीचं चांगलंच हो. पण माय मन दुखलं बाई, मला लय मागायची इच्छा होती हो त्या पोरीले. आई मी ठेवतो मॅडम येऊन राहिली. आई ठेवतो. हो ठेव बाई. संध्याला लावून पाहू का फोन? आई बरं वाटते का जी तुम्हाला आई आता? हे कुठून आली ऐकल्या तर नाही ना गोष्टी माया पोरीच्या ना माया. ऐकाले काऊन मला बरं वाटते काय म्हणून राहिली. तुला जाऊन झोपायचं आहे का? नाटकं करायचे आहे का तुला आता तापाचे? माय सासूले तर डाऊटच आहे बाई मायावर. लयच बारीक आहे माय सासून, लयच हुशार आहे बाप्पा, हुशार राहिले. नाही जे मी असंच विचारलं कसं आहे बा तुमचा पाय, विसरल्या होत्या तुम्ही खाली तर म्हणून म्हटलं पाय अजून दुखून राहिला का, देऊ का मालिश गिलिश करून पायाची तेल लावून? तब्येत बरी आहे आता, मी चांगली झाली ना, मला काही आता हे नाही आहे, तापगीप नाही काही नाही, आता बरं लागून राहिलं मला. देऊ का पायाची मालिश देऊ का? तुमच्या लय जास्त दुखते का पाय? माई मालिश कशी काय करून देऊन राहिली, एवढी कशी काय येईल माई फिकत? नाही शायनी आहे तशी ते, हिच्यासारखी तर काटेल बाई नाही. म्हणत असं हे खोटी बोलते का खरी बोलते? मालिशच्या निमित्तानं पाव हिचा पाय असा दिसं काही असं हिचं वालं ऐकून राहिली का मला घुबड तोंडे तू? एवढी अनफड नाही हाव ना मी. शिकली नसन पण पिकली आहे ना बाई मी. सारे ऊन पाऊस पाहिले मी न. तू मला आत्ताची आलीन शिकून राहिली का मालिश करून देऊ का? मग ते घरातले काम तर नाही होत तिच्याकडून आणि चालली मोठी मालिश करून द्या आली. काही गरज नाही
मालिश गिलिश करायची. डॉक्टरनं सांगितलं मालिश गिलिश करायची नाही म्हणे, घरगुती उपाय नाही करायचे म्हणे. तूप दिला ना एवढा मोठा लावाले मला, लावतो थोस. बरं ठीक आहे ना, लावा ना. एवढी काय लिचिल लावून राहिली बाई माझी सासू. मी ठेव बरं आंघोळ करायला माझ्यासाठी. जाय बरं थोडंसं अंगावून पाणी घेतो मी. जाय. हो ठेवतो. तुम्ही फी काऊन नाही भरली जी लेकराची? फी भरा लागत होती ना, त्याचे 2 महिन्याची अजून बाकीच आहे. ह्या महिन्याची त्या महिन्यात, त्या महिन्याची त्या महिन्यात अशी लांब निवड जाते ना, मग एखाद्या मला पैसे देणं होत नाही. तेव्हाच्या तेव्हा देत जा ना जी तुम्ही. अहो देतो ना, त्या मॅडमले तेवढी घाई नाही आहे जेवढी तुले आहे काही फी द्यायची. आणि आता काही पैसे द्यायला लागते, उन्हाळ्यात लागते ना, आता पेपर संपले म्हणजे. जाऊ दे तिकडं. उन्हाळा लागते तुम्हाला काय आहे जी? सारे बाया तिथं शाळेत जमा होते ना, तर बाया तोंडाकडे पाहिजे ती मॅडम बोलते, तर मग चांगलं वाटते का? बरं मी जाऊन भेटतो त्या मॅडमले, तिला सांगतो 2 शब्द समजावून. तिथे म्हणतो आता काही परिस्थिती आहे नाही आमची, थोडंसं थांबा लागल 15-20 दिवस, कोणाकडून घ्या लागेल, काढा लागेल आणि देऊन द्या लागेल. आजी शामभाऊजीला मागून द्या, म्हणजे मी काय त्याच्या शाळेत जातो फी जमा करून देतो. शामभाऊजीला मागणं तुम्ही देते ना शामभाऊजी. जोडं असं तर बरं. ते तर मला आता इथल्याच घरी दिसून राहिले, ह्या उन्हाच्यानं जाऊनही नाही राहिलं. सूर्य घरी दिसते मला आणि ते घरी दिसून राहिलं 4-5 दिवस झाले. थांब बरं, जाऊनच पाहतो, त्याला आवाज देतो रूममधून. थांब बरं, विचारतो. जा विचारा असं तर दे, नसन तर राहू दे. जा पाहू कुठून नाही कुठून. श्याम्या, अय श्याम्या. आता काय झालं ज्या बहीण माय भिंत वहिनीतनं शेतामध्ये काही झालं गेलं का डोबं? काय म्हणून राहिला आता दादा? काय रे दादा काय झालं? ते माही थोडी टंचाई चालू आहे, तर मी म्हणलं त्याजवळ असं तर दे ना 2-3 हजार रुपये दे ना, कुठल्याची फी भरायची आहे, तेवढी फी भरून देतो म्हटलं. पेपरले बसून नाही देऊन राहिलेली का ते? मग शाळेत ते आता प्रायव्हेट शाळा आहे, आपल्याला म्हणता येत नाही ना काही, तर दे ना असं तो त्याजवळ. उद्या जाऊन भरून घेतो, दोघे नवरा बायको जाऊन दे ना असं तो. आता तुला तर माहित आहे का माझं काम बंद आहे. काम चालू असणं म्हणजे मग पैसे ऍडव्हान्स मध्ये घेता येते म्हणजे सूरजकडून. काम बंद आहे ना आता. परवापासून चाललो सकाळी 7 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत. ऊन आहे का नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं हे केलं, येऊन नाही राहिले ना लेबर लोक, तर त्याच्यामुळे थोडंसं थांबवलं. आता परवापासून सकाळी लावणार आहे मजूर, तर त्याच्यामुळे परवापासून चाललो. सध्या पैसे नाही ना, 2-3 दिवस थांब ना, त्याच्याकडून घेईन मग मी. कामाला गेलं का घेता येते मला. अबे लेका उद्या भरायची आहे फी, उद्या भरायची आहे. परवापासून पेपर चालू होते, बसू देत नाही का? दे ना बे असं कशाने काय रे बहाणे बनवतं, तर त्याजवळ राहते पैसे. तू काय बिना पैशाचा आहे का? शामभाऊजी जवळ असं नाही बी, पण आता देणार नाही शामभाऊजी, पहिल्यासारखे राहिले नाही. पहिले पटकन देऊन दे पैसे. रुद्रसाठी म्हणा, घरात म्हणा, किंवा मागतले आपण 100-200 तर देऊन दे. आता नाही देत ना, आता बायको आली का नाही, आता बायकोच्या हातचा कारभार चालन दोघाचा. कायले देन बाई आम्हाला, आमच्या लेकराला कायले देन बाई. आता तुले खोटं बोलणार आहे का मी? लेकरासाठी काय खोटं बोलणार आहे? नाही आहे माझ्याजवळ, खरंच नाही आहे. ठीक आहे भाऊ, 3000 रुपये. मी तुमच्या गोष्टी ऐकल्या. काल मी ना का नाही ॲडव्हान्स मध्ये 5000 रुपये घेतले होते का नाही, तर 3000 रुपये घ्या, रुद्रची फी भरून द्या शाळेची. श्वेता, तू पहिला महिना वय चालली कामाले आणि ऍडव्हान्स घेतला म्हणतो, आणि त्यातले 3000 रुपये तू रुद्रसाठी देऊन राहिली. बरं नाही वाटून राहिलं मला त्याजवळचे पैसे घ्यायले. हा श्वेता दादा, गिल्टी फील नका करू तुम्ही. आज तुम्हाला काम पडलं, उद्या मला काम पडाल, असं थोडी ना. एकाच घरात राहतो आपण. मी कमावतो म्हणून काय झालं मग? मी घरासाठीच कमावतो, मला आवडते जॉब करणं, असं काही नाही. घ्या तुम्ही. आता एवढा काही विचार करू नको. दिले तिनं, घेऊन घे. तुम्हाला मागूनच राहिला होता का नाही तरी मग त्याच्यापेक्षा ती नाही दिले काय ना मी नाही दिले काय, सारखंच आहे. घेऊन घे, भरून दे, रुद्रची फी भरून दे. त्याला शाळेत झाले बरं होऊन जाते. पेपर लेखायचे हे प्रायव्हेट वाले लेखायचे, लेकराले बसू नाही देत. पैसे दिल्याशिवाय जाऊन काढा लागते ते मॅडमची. चालतं बरं, पैसे द्यायच्या वेळेस येतो मी उद्या, काढतो तिची कसं राहते. तर पैसे काय आज ना उद्या भरणेच आहे. पेपर थोडी ना 10 वेळा हे होते. नाही जातो ना मी उद्या, मीच बोलतो ती मॅडमले, मीच बोलतो. पैसे तर खरंच सांगू का, मला बरं नाही वाटून राहिलं बाई त्याजवळचे पैसे घ्यायला बाई. असं कसं तरी लागून राहिलं माझे. तू यावल्या कमाईचे पैसे मी कसं काय घेऊ बाई माझ्या लेकरासाठी? तुम्हाला नाही देऊन राहिली मी. तुम्हाला काय देऊ मी पैसे? तुमच्यापेक्षा लहान आहे ना मी, तुम्हाला द्यायला पाहिजे मैले. मी काय देऊ जी तुम्हाला पैसे? मी माझ्या पुतण्यासाठी देऊन राहिली, तुम्हाला थोडी देऊन राहिली मी. घ्या, ठेवा आणि उद्या देऊन दे जा. एवढं काही विचार करू नका. आणि मी काही वेगळी आहो का? सून होय ना ह्या घरची. तुमच्या घरची सून नाही होय का मी? आणि दिले म्हणून काय झालं, वापस देऊन दे जा लागेच. एवढं काय तुम्हाला वाटतेस, तर जेव्हा येईन तुमच्याजवळ तेव्हा वापस देऊन दे जा. त्याच्यात काय आहे एवढं? ठेव ना रे दादा, ते म्हणून राहिली एवढी ठेव ना. आता कशी गोष्ट केली तू नसेता? बरोबर, मी माझ्याजवळ जेव्हा आले ना पैसे तेव्हा नक्की देऊन देईन तुझे आले पैसे. त्या नका देऊ, मी तुम्हाला काही म्हणणार नाही. तुम्हाला वाटलं तर दे जा, नाही वाटलं तर नका देऊ भाऊ. असं दिसं काही नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तर सांगा, आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि अंताबाईचं किचन बदलावं लागलं, कारण की माझ्या मुलानं ना सारे इमेज का नाही डिलीटच मारून टाकली. मोबाईल मी तिकडे बाहेर गेली थोडीशी कामं करायला का, ते मोबाईल घेऊन नाही हे काळच करत राहते. त्याच्यामुळे ना ते किचन नाही का डिलीट झालं. ते लय पाहिलं पण ते काही भेटलं नाही, म्हणून किचन बदलावं लागलं.
तर त्याच्यासाठी सॉरी. नवीन किचनही चांगलं आहे म्हणा, मला उलट आवडलं हे किचन. ठीक आहे, आणि बघा व्हिडिओ आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र आणि आपल्या दुसऱ्या चॅनलला सोनू चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्की.